नमस्कार मित्रांनो, मी ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत करत आहे. आपल्यासाठी एक महत्त्वपूर्ण ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करत आहे. आपल्यासाठी आनंदाच्या ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण चला पाहूया पुढच्या भागात. तर आनंदाची बातमी, कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना ऑगस्ट महिन्यामध्ये होणार मोठा फायदा, नवीन अपडेट समोर. या संदर्भामध्ये जाणून घेऊया. नमस्कार मित्रांनो, ऍक्टिव्ह एज्युकेशन मध्ये तुमचं स्वागत आहे. 8व्या वेतन आयोगाची सर्वात मोठी चर्चा सध्या एकाच विषयावर आहे. तो विषय म्हणजे फिटमेंट फॅक्टर आणि हाच विषय ठरणार आहे तुमचा बेसिक पगार 41,000 69,000. सरकार 2.28 देणार की कर्मचारी 3.83 ची मागणी करणार. संपूर्ण गणित या व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कुठे स्किप करू नका. चला तर करूया सुरुवात. शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांना मिळणार मोठे गिफ्ट. ऑगस्ट 2026 मध्ये कर्मचाऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. सरकारी कर्मचारी व निमसरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांचे सध्या दोन मोठ्या घडामोडीकडे लक्ष केंद्रित झाले आहे. दोन मोठ्या घडामोडी, त्यापैकी पहिली घडामोड म्हणजे महागाई भत्त्यात होणार संभाव्य वाढ. दुसरी वाढ म्हणजे वेतन आयोगाची अंमलबजावणी बाबतचा निर्णय. या दोन घडामोडीबाबत सविस्तर चर्चा पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून. संपूर्ण ब्रेकिंग न्यूज. तो त्या अगोदर आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला पाहूया ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण. एक सोशल मीडिया व विविध कर्मचारी संघटनेने महागाई भत्त्याबाबत विविध चर्चा सुरू केली आहे. 8व्या वेतन आयोग लागू होईल याबाबत संभाव्य लक्षणाकडे कर्मचाऱ्यांचे लक्ष आहे. कर्मचारी संघटनेच्या मते 8वा वेतन आयोग हा 2028 च्या पूर्वार्धात लागू होईल असा अंदाज व्यक्त केला जातो. कर्मचारी संघटनेकडून आणखी एक शक्यता व्यक्त केली जात आहे की जुलै महिन्यात पुन्हा एक महागाई भत्ता वाढीची शक्यता पूर्ण होऊ शकते आणि तुमच्या मते 8व्या वेतन आयोग पूर्ण लागू होण्यास अधिक काळ लागू शकतो व 8व्या वेतन आयोगाला उशीर होत असल्यामुळे सरकार पुन्हा एकदा महागाई भत्त्यावर भर देत आहे आणि त्यात आणखी एकदा वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणजे जुलै महिन्याचा महागाई भत्ता वाढ कर्मचाऱ्यांना लवकरच सरकारकडून देण्यात जाणार आहे आणि तोही 2% असेल. पहिला म्हणजे फिटमेंट फॅक्टर म्हणजे काय पाहूया. सोपी पद्धत, नवीन पगार निश्चित करण्यासाठी सूत्र आहेत. नवीन बेसिक पगार बरोबर जुना बेसिक गुणिला फिटमेंट फॅक्टर. 7व्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर 2.57 म्हणून होता, म्हणून किमान पगार 7,000 18,000 झाला होता. दुसरा मुद्दा म्हणजे आयोगाकडे 3 आकडे चर्चेत आहेत. नंबर 1, कर्मचारी संघटनेची मागणी 3.83 आहे, तर किमान वेतन 18,000 गुणिला 3.83 बरोबर 68,940 होईल. ही सर्वात मोठी मागणी आहे. आणि नंबर 2च्या तज्ञांच्या मते 2.28 ते 2.86 च्या दरम्यान फिटमेंट फॅक्टर होईल आणि तज्ञ म्हणतात की महागाई भत्ता आणि सरकारी आर्थिक वाढ बघून फिटमेंट फॅक्टर निश्चित केला जाईल 2.8 ते 2.86 च्या दरम्यान. 2.28 नुसार 41,400 आणि 2.86 नुसार 51,480 होईल. नंबर 3, 7व्या वेतन आयोगातील 2.57 हाही आकडा कायम राहिला तरी किमान पगार 46,200 इतका होईल. तिसरी स्थिती काय? आयोग 8वा वेतन आयोग 3 नोव्हेंबर 2025 ला स्थापन झाला. हा आयोग कर्मचारी संघटनेसोबत बैठका घेत आहे व अहवाल मध्यात येण्याची शक्यता आहे. तेव्हा फायनल फिटमेंट आपणास कळेल आणि त्यामुळे लक्षात ठेवा एचआरए आणि इतर नवीन बेसिक वरच पूर्ण माहिती असेल आणि त्यामुळे फिटमेंट फॅक्टर कमी झाला तरी तोटा होऊ शकतो आणि हा फिटमेंट फॅक्टर 2.28 ते 3.83 च्या रेंज मध्ये आहेत. अंतिम निर्णय हा 2028 मध्ये मिळेल आणि तुमच्या मते फिटमेंट फॅक्टर किती असावा हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. अशाच सरकारी अपडेट्ससाठी ऍक्टिव्ह एज्युकेशनला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. नवनवीन अपडेट प्राप्त करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.
तोपर्यंत निवांत राहा. धन्यवाद. थँक यू व्हेरी मच.